आवाज येतोय का माझा बघा. बघा आवाज येतोय का? ओके बघा स्टार्ट करूया. तर आपण ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर पाहतोय. त्याच्यामध्ये आपण एक्सरसाइज 2.4 मधले 2 क्वेश्चन सॉल्व्ह केले. आता आपण तिसऱ्या क्वेश्चन पर्यंत येऊन पोहोचलेलो आहे की फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स फॉर विच द फॉलोइंग फंक्शन्स आर स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. मला एक सांगा, स्ट्रिक्टली डिक्रीजिंगची काय कंडिशन आहे? फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय पाहिजे? स्ट्रिक्टली डिक्रीजिंगची काय कंडिशन आहे ती सांगा लवकर. स्ट्रिक्टली डिक्रीजिंगची काय कंडिशन? विसरले काय? लवकर सांगा. सांग ना डायरेक्टली. लवकर लवकर. लेस दॅन 0. तर सोपं आहे ना. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय पाहिजे? लेस दॅन 0. तर ही स्ट्रिक्टली डिक्रीजिंगची कंडिशन आहे, राईट. आणि ती आपल्याला यूज करायची आहे. मग बघा मी तर एफ ऑफ एक्स लिहितो की एफ ऑफ एक्स काय आला की 2x³ मायनस 3x² मायनस 12x प्लस 6, राईट. तर आपल्याला काय करायचं आहे की याची फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायची आहे. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह म्हणजे एफ डॅश ऑफ एक्स. मग एफ डॅश ऑफ एक्स ची काय व्हॅल्यू येईल? हा 2 लिहिला. x³ ची काय डेरिव्हेटिव्ह येते? 3x². बरोबर आहे. आता डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे -3. x² ची डेरिव्हेटिव्ह काय येते? 2x. आणि -12 x ची डेरिव्हेटिव्ह काय येते? 1. आणि प्लस 6 कॉन्स्टंट आहे म्हणून डेरिव्हेटिव्ह 0. आता 2 × 3 किती झाले? 6x². -3 × 2 म्हणजे 6x, राईट. आणि -12. तर याच्यामध्ये काय कॉमन आहे? 6 कॉमन आहे. बाहेर घेतले x² मायनस x प्लस 2. मला वाटतं असं क्वेश्चन कालही झालेला असेल. तर याचे फॅक्टर पाडायचे सिम्पली. मग याचे जर फॅक्टर पाडायचे तर सोपे आहे. x² मायनस 2x प्लस x प्लस 2. कारण की हे बघा 2 चे फॅक्टर काय पडत होते? इकडे -2 आहे, राईट. ओके, इकडे -2 आहे. तर फॅक्टर काय पडत होते? -2 आणि 1. आपण तेच यूज केलं की 6. तर याच्यामध्ये काय राहील? x जर ठेवला तर म्हणजे x-2 प्लस 1 घेतला तर x-2. आणि याचे फॅक्टर सिम्पली आहे. एक x-2 फॅक्टर आहे आणि x प्लस 1 फॅक्टर आहे. आता बघा नाव फंक्शन f of x is strictly decreasing. मग स्ट्रिक्टली डिक्रीजिंग याचा अर्थ काय की f dash of x, therefore f dash of x is less than 0. is less than 0. ठीक आहे. तर मग लेस दॅन 0 इज स्ट्रिक्टली देअरफोर आता काय होईल माहिती का? आता काय होईल माहिती का? बघा बरं का की हा जो डेरिव्हेटिव्ह आहे इकडे ऑलरेडी ड्रॉ केलेली आहे. x-2 x प्लस 1 इज x प्लस 1 x-2 इज मस्ट बी लेस दॅन 0, राईट. मग हा जर 6 इकडे डिवाइडला जाऊन 0 अपॉन 6 म्हणजे 0 डायरेक्टली लिहिता येतं. x-2 x प्लस 1 इज लेस दॅन 0. आता मला एक सांगा, लेस दॅन 0 येण्याची काय कंडिशन आहे?
लेस दॅन 0 येण्याच्या काय कंडिशन आहे? लेस दॅन 0 येण्याच्या काय कंडिशन आहे? फर्स्ट ग्रेटर दॅन, सेकंड लेस, फर्स्ट लेस, सेकंड लेस. आता सिंपल आहे ना, हे बघा दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे, राईट. तर हे आन्सर निगेटिव्ह यायला पाहिजे. म्हणजे दोन ब्रॅकेट आहे आणि लेस दॅन 0 आहे. एक तर हा मायनस असेल, हा प्लस असेल, ही झाली पहिली केस, फर्स्ट केस. तर लेस दॅन 0 येणं म्हणजे मायनस येणं, आणि मायनस येणं म्हणजे पहिला ब्रॅकेट मायनस येऊ शकतो, दुसरा प्लस. ह्या केसमध्ये ते मायनस होईल. आणि दुसरी केस होईल की हा प्लस असेल, दुसरा मायनस, म्हणजे ही झाली सेकंड केस. आपण या दोन्ही केसेस घेणार आहे. केस 1, केस 1 मध्ये काय राहील की पहिला ब्रॅकेट निगेटिव्ह म्हणजे x-2 लेस दॅन 0, आणि दुसरा ब्रॅकेट अँड म्हणजे सोबतच बरं का, हे दोन्ही ऍट अ टाइम पाहिजे. x+1 इज शुड बी ग्रेटर दॅन 0. ही झाली केस 1. ही केस 1. याचा एक स्क्रीनशॉट घ्या. स्क्रीनशॉट घ्या, मला थोडंसं मिटवायचं आहे याच्यातून. तर हे क्वेश्चन थोडासा मिटवतो मी. तर आता एकदम सिंपल आहे बघा. मग x-2 म्हणजे x लेस दॅन -2 इकडे जाऊन झाला +2, अँड सोबत आहे बरं काय x+1. तर हा +1 इकडे जाऊन काय होणार आहे, ग्रेटर दॅन -1. आता मी तुम्हाला कालच सांगितलं होतं काय करायचं की रिअल लाईन ड्रॉ करून बघायच्या, रिअल लाईन्स. आता आपल्याला कॉमन आन्सर घ्यायचं राहतं, कॉमन. मग आता कॉमन आन्सर कसं घेतो आपण? तर आता बघा, दोन रिअल लाईन घेतली, पहिल्या याच्यासाठी एक आणि एक दुसऱ्या याच्यासाठी, राईट. मग मिडलला काय राहतं, 0 नंबर. इकडे 1 राहील, इकडे 2 राहील, इकडे 3 राहील, राईट. इकडे पण मिडलला 0 नंबर, इकडे राहील -1, -2, 1 आणि 2. पहिले काय सांगतो की लेस दॅन 2, 2 इथं आहे. लेस दॅन 2 म्हणजे इकडचा पार्ट, लेस म्हणजे कमीकडे जायचं ना, म्हणजे लेफ्टला जायचं. आणि इकडे काय की ग्रेटर दॅन -1. आता -1 कुठे आहे, ह्या ठिकाणी. इथून ग्रेटर म्हणजे लेफ्ट राईटला जायचं. आता मला एक सांगा, कॉमन पार्ट कुठून कुठपर्यंत? कॉमन पार्ट बघा, एक दोन जणांचा आन्सर नाही, बऱ्याच जणांचा आन्सर यायला पाहिजे. कॉमन पार्ट या दोन्ही मध्ये कॉमन कुठून कुठपर्यंत? अरे लवकर लवकर आन्सर आला पाहिजे. तर हे बघा, -1 आणि 2, -1 आणि 2 जर कम्पेअर केलं तर हे दोन्ही याच्यामध्ये, याचा अर्थ x बिलॉंग्स टू, पहिले म्हणजे -1 लोअर नंबर अगोदर लिहितो आणि त्याच्यानंतर 2, म्हणजे पहिल्या केसमध्ये हे आन्सर झालं. पहिल्या केसमध्ये असं आन्सर झालं. म्हणजे पहिली केस मी आता सॉल्व्ह केली. आता मी जाणार सेकंड केस. सेकंड केस, मग आता सेकंड केस मध्ये काय की तुम्ही चेक करा. सेकंड केस मध्ये काय, आता फर्स्ट केस मध्ये हा लोअर होता, हा लेस दॅन 0 होता, हा ग्रेटर दॅन. तर मी सेकंड केस पण सांगितली होती की पहिला ग्रेटर दॅन असेल म्हणजे x-2 ग्रेटर दॅन 0, आणि दुसरा लेस दॅन म्हणजे x+1 लेस दॅन 0. ही सेकंड केस आहे. तर हा -2 इकडे जाऊन काय होईल, x इज ग्रेटर दॅन 2, अँड इकडं x इज +1 -1 लेस दॅन -1. परत दोन रिअल लाईन ड्रॉ करायच्या. आता चेक करायचं आहे ना, इकडे 0 1 2, -1 -2, सेम इकडे घ्या, 0 1 2, -1 -2. पहिला म्हणजे ग्रेटर दॅन 2, तर 2 इथं आहे, 2 च्या ग्रेटर दॅन म्हणजे इकडचा पार्ट, राईट वाला. आणि हा म्हणतो x इज लेस दॅन -1, इकडचा पार्ट. मला एक सांगा, कॉमन पार्ट कुठे आहे?
कॉमन पार्ट आहे का याच्यात? आहे तर कुठे आहे? तर हे बघा सिंपल आहे. आपण जर डायग्राम ऑब्झर्व केली तर त्याचे कॉमन पार्टच नाही. मग आपण काय म्हणणार इथं? इथं काय म्हणणार आहे? व्हॅल्यूज ऑफ एक्स डज नॉट एक्झिस्ट. बरोबर आहे का? here is no common values, no common values. बरोबर आहे का? therefore this case is not valid. म्हणजे याच्यात कॉमन व्हॅल्यूजच नाहीये, म्हणजे ही केस नॉट व्हॅलिड. ही केसच नाही तिथं, राईट. मग जर ही केस व्हॅलिड नाही म्हणजे आन्सर पहिलेच आहे. मग फायनल आन्सर काय झालं? therefore सोल्युशन इज, तर आपण जे काढलं वरच आहे, x बिलॉंग्स टू -1,2. तर हे फायनल आन्सर आहे तुमचा, राईट. तर हा क्वेश्चन इथे सॉल्व्ह झाला. राहिलेल्या आन्सरचं स्क्रीनशॉट घेऊन घ्या. ठीक आहे. तर हे आन्सर कळालं का तुम्हाला? हे आन्सर कळालं का? आणि दुसरं तिसरं सॉल्व्ह करता येईल का? अजून 2 क्वेश्चन त्याच्यात, ते मी तुम्हाला होमवर्क सोडतोय. सेम आत्ता जसं सॉल्व्ह केलं सेम टू सेम सॉल्व्ह करायची. करता येईल का? बघा दुसरा तिसरा 3 क्वेश्चन होते, मी एक सॉल्व्ह केला. तुम्हाला 2-3 करता येईल का? एवढं सांगा फक्त. होमवर्कला करता येईल का? सेम कट टू कट जसं आता सॉल्व्ह केला सेम आणि सेम सॉल्व्ह करायची. ओके ठीक आहे. मग ते होमवर्क तुम्हाला राहील. आपण पुढचा पॉइंट घेऊया, म्हणजे पुढचा क्वेश्चन आहे अजून. तर लगेच स्टार्ट करूया. थोडासा मोठा क्वेश्चन आहे, लगेच घेऊ आपण. लेव क्वेश्चन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स. फाइंड द values of x for which the function f of x equal to x cube plus 12x square plus 36x plus 6. Number 1, monotonically increasing. Number 2, monotonically decreasing. सोल्युशन आताच आपण सॉल्व्ह केलं तसेच आहे, वेगळं काही आज सोल्युशन नाही. आता आपण सिम्पली सॉल्व्ह केलं तसं आहे. आता आपण काय करू की एफ ऑफ एक्स लिहिला काय येईल? एक्स क्यूब प्लस 12 एक्स स्क्वेअर प्लस 36 एक्स स्क्वेअर प्लस 6. ओके. तर आपल्याला माहिती की आपल्याला दोन्ही केसमध्ये इन्क्रीजिंग असो वा डिक्रीजिंग असो, आपल्याला दोन्ही केसमध्ये काय फाइंड करायचं आहे? डेरिव्हेटिव्ह. म्हणजे आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. एक्स क्यूब ची डेरिव्हेटिव्ह काय येते? 3x स्क्वेअर प्लस 12. एक्स स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह काय येते? तर आपल्याला माहिती आहे 2x प्लस 36 एक्स. इथे एक्स असणार आहे, एक्स स्क्वेअर नाही. ठीक आहे. तर मग 36 एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय येते? 36 इंटू 1 प्लस 6 ची डेरिव्हेटिव्ह 0. तर हे काय येईल? 3x स्क्वेअर 12 इंटू 2 किती झाले? 24x 36 इंटू 1 म्हणजे 36. सांगा काय कॉमन आहे? तर याच्यामध्ये 3 कॉमन आहे. हा आला एक्स स्क्वेअर. 3 8 24 म्हणजे 8x. 3 1 3 3 2 6 म्हणजे 12. तर मग आपण काय पाहतो? त्याचे फॅक्टर 12 चे फॅक्टर असे पाडा की 8 आलं पाहिजे. 6 2 12.
साइन 2 ने 12 येत्या, राईट. मग काय होईल की 3 x स्क्वेअर 6x प्लस 2x प्लस 12 पुढं काय होईल इक्वल टू 3. तर पहिला जो ब्रॅकेट आहे पहिला, तर त्याच्यामधून काय कॉमन काढता येईल तुम्हाला, x कॉमन काढता येईल. x ब्रॅकेट मध्ये काय राहिलं x प्लस 6. सेकंड याच्यामधून 2 कॉमन काढता येईल x प्लस 6. ओके, ब्रॅकेट सेम झाले म्हणजे 3x प्लस 2 आणि x प्लस 6. बघा बरं का, ठीक आहे. तर ही झाली एफ डॅश ऑफ एक्स. ठीक आहे. आता नंबर 1 मी कॉमन आन्सर काढलं होतं. आता नंबर 1 एफ ऑफ एक्स इज मोनोटॉनिकली इंक्रीजिंग. मग मला एक सांगा, मोनोटॉनिकली इंक्रीजिंग असल्यावर काय राहतं, तुम्ही सांगा. मोनोटॉनिकली इंक्रीजिंग असल्यावर काय राहील, तर मोनोटॉनिकली म्हणजे स्ट्रिक्टली, आणि इंक्रीजिंग म्हणजे काय राहील की एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0. आपल्याला माहिती आहे की एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0. मग एफ डॅश ऑफ एक्स वरतीच कॅल्क्युलेट केलेला आहे. 3x प्लस 2 x प्लस 6 शुड बी ग्रेटर दॅन 0. तर हा 3 डिवाइडला गेल्यावर त्याच्यावर आता नाही लिहिलेला तरी सेम आहे. x प्लस 2 x प्लस 6 ग्रेटर दॅन 0. आता ग्रेटर दॅन 0 येण्याच्या पण दोन केसेस, एक तर दोन्ही पॉझिटिव्ह ब्रॅकेट असेल किंवा दोन्ही नेगेटिव्ह ब्रॅकेट असेल. आपल्याला माहिती आहे, हे बघा, दोन्ही पॉझिटिव्ह असलं तरी ही पॉझिटिव्ह व्हॅल्यू येते, आणि दोन्ही नेगेटिव्ह ब्रॅकेट असले की नेगेटिव्ह इंटू नेगेटिव्ह अगेन पॉझिटिव्ह, म्हणजे त्याच्या दोन केसेस ग्रेटर दॅन 0 येण्याच्या. आपण म्हणणार की केस 1 दोन्ही ग्रेटर दॅन घ्या, x प्लस 2 ग्रेटर दॅन 0 आणि x प्लस 6 ग्रेटर दॅन 0. मग हा 2 इकडे जाईल म्हणजे x प्लस x ग्रेटर दॅन -2 हा झाला पहिला, आणि हा x ग्रेटर दॅन -6 हा झाला दुसरा. अँड बरं का, याच्यात अँड हा शब्द लय महत्वाचा आहे, कारण की इथं मल्टिप्ले सोबत येते दोन्ही. त्याचा एक स्क्रीनशॉट घ्या, या आन्सरचा स्क्रीनशॉट घ्या इथपर्यंत. ठीक आहे, पुढे जाऊ. बघा, मी क्वेश्चन थोडासा मिटवतो. ठीक आहे, आता बघा की मी केस 1 पर्यंत येऊन पोहोचलेलो आहे, आणि आपल्याला आता रिअल लाईन ड्रॉ करायची आहे, राईट. आता त्याचा आन्सर ओळखायचं आहे. मग आपण आन्सर ओळखण्यासाठी मी सांगितलं की सोपीशी आयडिया सांगितली की रिअल लाईन, दोन लेअर रिअल लाईन ड्रॉ करायच्या, की 6 पर्यंत न्यायचंय. -6 -2 आहे त्याच्यात, तर इकडून स्टार्ट करतो मी 0 1 -1 -2, तर कुठपर्यंत जायचंय -6 पर्यंत. खाली कसं आहे की -2 पर्यंत जायचंय, म्हणजे -1 -2, तर हे झाले -6, राईट 1. आता पहिल्या याच्यात काय सांगितलं की -2 पेक्षा मोठं, म्हणजे -2 इकडे मोठं म्हणजे इकडची साईड, आणि दुसऱ्याच्या सांगितलं की -6 पेक्षा मोठं, -6 इथे मोठं म्हणजे इकडचीच साईड. सांगा, कॉमन पार्ट कडून स्टार्ट झाला, कॉमन पार्ट कडून स्टार्ट झाला. चेक. -2 टू इन्फिनिटी, राईट, हे करेक्ट आन्सर आहे. therefore x बिलॉंग्स टू, तर कॉमन पार्ट स्टार्ट होतो -2 पासून तर इन्फिनिटी कडे. ठीक आहे, तर मग एक तर असं लिहू शकता, किंवा x इज ग्रेटर दॅन -2 असं पण लिहू शकता तुम्ही. हे नाही सारखं आहे दोन्ही केसेस, तर मग स्टँडर्ड फॉर्म हा आहे, तुम्ही असं लिहू शकता. ओके, तर पुढे जाऊ. तर
इथपर्यंत आपण आलो. केस 2 त्याची केस सेकंड बघा. आता केस सेकंड एक तर दोन्ही पॉझिटिव्ह किंवा दोन्ही निगेटिव्ह पण चालत होते. म्हणजे पहिला ब्रॅकेट जो होता x+2 हा लेस दॅन 0. अगेन सेकंड ब्रॅकेट जो होता x+6 तो पण लेस दॅन 0. दोन्ही लेस दॅन 0 घेतल्यावर काय होतं की हा 2 इकडे जाऊन लेस दॅन -2 अँड हा 6 जाऊन x इज लेस दॅन -6. आता बघा की परत रिअल लाईनचीच मेथड, कारण की हे बघा तुम्हाला लवकर समजत नाही. ऍक्च्युअली मला माहिती आहे की हे आन्सर लेस दॅन -6 आहे, म्हणजे -∞ -6 आहे. बट तुम्हाला एक ड्रॉ करूनच दाखवतो. ही पहिली रिअल लाईन, ही दुसरी रिअल लाईन की 0 1 -1 -2. तर आपण येणार आहे -6 पर्यंत. सेम इकडे 0 -1 -2 अगेन -6 पर्यंत येणार आहे. ठीक आहे. आता इथे बघा काय होतं की पहिला म्हणजे -2 पेक्षा लेस दॅन, -2 लेस दॅन म्हणजे इकडचा पार्ट, आणि दुसरा -6 पेक्षा लेस दॅन म्हणजे इकडचा पार्ट. यावेळेस कॉमन पार्ट कुठून स्टार्ट झाला, तर -2 पासून लेफ्टला -6 पासून लेफ्टला जायचंय कॉमन पार्ट साठी. म्हणजे x बिलॉंग्स टू -∞ टू -6. x बिलॉंग्स टू -∞ टू -6. राईट. मग हे आन्सर आला. देअरफॉर आता मला एक सांगा, आपण मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग बघतो. देअरफॉर सोल्युशन इज मोनोटॉनिकली इन्क्रीजिंग साठी सोल्युशन आपल्याला हे एक आन्सर आलेलं आहे आणि हे एक आन्सर आलेलं आहे वरती बघा. ह्या दोन्हीचं युनियन घ्यायचंय. x बिलॉंग्स टू ब्रॅकेट इथं काय लिहिलेलं आहे आणि इथं हा लेफ्ट साइड इथं आहे, म्हणजे -∞ टू -6 युनियन इकडचा आहे -2 टू ∞. तर हे झालं 1चं आन्सर. 1चं 2चं आन्सर तर काढायचं आहे अजून. सेकंड बघा, f of x is monotonically डिक्रीजिंग. मग डिक्रीजिंग साठी काय राहतं ते माहिती आहे आपल्याला की डेरिव्हेटिव्ह मोनोटॉनिकली म्हणजे स्ट्रिक्टली डिक्रीजिंग म्हणजे स्ट्रिक्टली लेस दॅन 0. मग लेस दॅन 0 आहे, दॅट मीन्स 3 × x+2 आणि x+6 बोथ शुड बी लेस दॅन 0. सॉरी 0 बरं का. तर हा 3 आहे, दॅट इम्प्लाइज तो इकडे 0 ला 0 होऊन जाईल. डायरेक्ट येतं की x+2 आणि x+6 शुड बी लेस दॅन 0. शुड बी लेस दॅन 0. हे मिटवतो मी. तर बघा, तर पुढे जाऊ की लेस दॅन 0 येण्याच्या काय कंडिशन आहे. आपण थोड्याच वेळापूर्वी सोल्युशन बघितलं की लेस दॅन 0 म्हणजे इकडे मायनस येणे, हे आन्सर निगेटिव्ह येणे. निगेटिव्ह येण्याचे दोन केसेस आहे. केस 1 मी सांगितलं की एक तर हा मायनस असेल, हा प्लस असेल म्हणजे आन्सर निगेटिव्ह, किंवा हा प्लस असेल आणि हा मायनस असेल. ह्या दोन केसेस. मग केस 1 पहिली वाली घेऊ. पहिला प्लस म्हणजे काय, प्लस कधी म्हणजे ग्रेटर दॅन 0. प्लस म्हणजे ग्रेटर दॅन 0, 0 पेक्षा मोठा असल्यावर प्लस राहतं ना. आणि दुसरा मायनस म्हणजे x+6 शुड बी लेस दॅन 0. आता बघा, +2 इकडे गेला -2, x इज ग्रेटर दॅन -2 अँड x इज लेस दॅन -6. आता याच्यात कॉमन पार्ट शोधू आपण. दोन रिअल लाईन ड्रॉ केल्या, मध्ये 0 सेंटरला, -6 ह्या साईडला राहील. ओके. -1 -2 0 -1 -2 -6 इकडं. आता हा -2 पेक्षा ग्रेटर दॅन म्हणजे इकडे गेला तो, आणि हा -6 पेक्षा लेस दॅन इकडे गेला. आता सांगा कॉमन पार्ट आहे का? कॉमन पार्ट आहे का?
बघा कॉमन पार्ट नाही, मग कॉमन पार्ट नाही आहे. इन दिस केस there is no value of x is found. म्हणजे या केस मध्ये एकही व्हॅल्यू नाहीये, राईट, किंवा आपण सापडलेली नाही आपल्याला. पुढे जाऊ. केस सेकंड बघा. केस सेकंड मध्ये काय सांगितलं की पहिला निगेटिव्ह म्हणजे x प्लस 2 इज लेस दॅन 0 आणि दुसरा पॉझिटिव्ह म्हणजे x प्लस 6 शुड बी ग्रेटर दॅन 0. या केस मध्ये काय होतं, x इकडे जाऊन काय होईल, लेस दॅन -2 अँड x ग्रेटर दॅन -6. तर परत आपण रिअल लाईन ड्रॉ करू. बघा इथं हा 0 झाला, 1 झाला, -1 -2 -6 इकडं, हा 0 1 -1 -2 -6 इकडं, हा -2 पेक्षा लहान आहे, म्हणजे इकडं गेला असता. हा -6 पेक्षा मोठा आहे. सांगा कॉमन पार्ट सापडला का? कुठून कुठपर्यंत कॉमन पार्ट लगेच सांगा, कुठून कुठपर्यंत आला कॉमन पार्ट? -6 to 2. ओके, व्हेरी गुड, बरोबर आहे. तर लोअर व्हॅल्यू -6 पासून तर 2 पर्यंत हा कॉमन पार्ट आहे, म्हणजे x बिलॉंग्स टू -6 to -2. तर हे झालं आन्सर. तर हा क्वेश्चन कळाला का? बघा एकदा. याचा आन्सर कळालं का तुम्हाला सर्वांना? याचा स्क्रीनशॉट घ्या. याचा आन्सर कळालं का बघा एकदा. तर ठीक आहे मग. तर हे क्वेश्चन इथं संपलेलं आहे, राईट. हे क्वेश्चन इथं संपलेले आहेत. आणि आता आपल्याला बघायचंय मॅक्झिमा आणि मिनिमा, म्हणजे थोडीशी थिअरी आहे. तुम्हाला जर कुठला डाऊट वगैरे आला याच्यात तर तुम्ही मेसेज करू शकता बरं का. तर एक केस नाही कळाली एखादी वगैरे, ठीक आहे. तर पुढचा पॉइंट बघू आपण, मॅक्झिमा अँड मिनिमा. लगेच स्टार्ट करूया. बघा, तर पॉइंटचं नाव आहे मॅक्झिमा अँड मिनिमा. तर तुम्हाला डायरेक्ट डेफिनेशन लिहून देतो. मॅक्झिमा ऑफ अ फंक्शन f of x. A function f of x is said to be have a function f of x is said to be have a maxima at x equal to c if the values of the function at x equal to c, value of the function है बरं का, value of the function at x equal to c is greater than any other value
is greater than any other value of f of x in a delta neighborhood of C. In a delta neighborhood of C. तर ही मॅक्झिमा ऑफ फंक्शनची डेफिनेशन झाली. सेम मिनिमा ऑफ फंक्शनची डेफिनेशन इथं लिहितो मी बघा. मिनिमा मी एकदा लिहून घेतो मग सांगू आपण लर्न करू व्यवस्थित. ऑफ अ फंक्शन एफ ऑफ एक्स. A function f of x, a function f of x is said to be have a minima. वरच्या डेफिनेशन सारखीच सेम at x equal to c if the value of the function at x equal to c is at x equal to c is less than any other value of f of x in a delta neighborhood on of C. ऑफ C. इकडे पण ऑफ होता ऑन राहिला. ओके. आता मॅक्झिमा आणि मिनिमा म्हणजे काय बघा एकदम सिंपल आहे. मॅक्झिमा आणि मिनिमा म्हणजे की डेफिनेशन दिलेली आहे. समजा मी एक एक्स ची व्हॅल्यू घेतली एक्स इक्वल टू सी. एक फंक्शन एफ ऑफ एक्स आणि मी एक एक्स ची व्हॅल्यू दिली मला सी. तर ही जी व्हॅल्यू जर मी फंक्शन मध्ये पुट केली समजा फंक्शनची काहीतरी व्हॅल्यू आली एक्सेट्रा 69 काही पण आली व्हॅल्यू आली. पण मी जर याच्या व्यतिरिक्त जर कोणतीही व्हॅल्यू जर पुट केली जर ती त्याच्यापेक्षा लहानच येत असेल बघा. समजा याची व्हॅल्यू आली 69. सी पुट केल्यावर याची व्हॅल्यू आली एफ ऑफ एक्स ची 69. मग या सीच्या व्यतिरिक्त कोणतीही जर पुट केली जर ती 69 पेक्षा लहानच येत असेल. मी कोणतीही व्हॅल्यू पुट केली सी सोडून तर 69 पेक्षा लहानच येत असेल. याचा अर्थ काय की मी ही व्हॅल्यू पुट केल्यावर फंक्शनची व्हॅल्यू काय येते मॅक्झिमम व्हॅल्यू ती 69. याचा अर्थ ही व्हॅल्यू काय करते फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू देते. म्हणून ह्या व्हॅल्यूला काय म्हणतो मॅक्झिमा ऑफ द फंक्शन. एकदम सिंपल आहे. हे बघा डेफिनेशन ते सांगते अ फंक्शन एफ ऑफ एक्स इज सेड टू बी हॅव अ मॅक्झिमा ऍट एक्स इक्वल टू सी. एखाद्या फंक्शनला मॅक्झिमा आहे एक्स इक्वल टू सी ह्या पॉइंटला कधी तर इफ द व्हॅल्यूज ऑफ द फंक्शन ऍट एक्स इक्वल टू सी इज ग्रेटर दॅन एनी अदर व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एक्स. म्हणजे त्यांचं म्हणणं की सी साठी जी व्हॅल्यू येते ती फंक्शनची ती ग्रेटर दॅन एनी अदर व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्सच्या कोणत्याही दुसऱ्या व्हॅल्यू साठी ग्रेटर व्हॅल्यू येते इन अ डेल्टा नेबरहुड ऑफ सी. म्हणजे डेल्टा नेबरहुड ऑफ सी. डेल्टा नेबरहुड ऑफ सी म्हणजे सीच्या अवतीभोवतीचे पॉइंट. तुम्हाला एक सांगू का आपण रिअल लाईन पाहतो रिअल लाईन. समजा इथं 3 व्हॅल्यू आहे. मग डेल्टा नेबरहुड मध्ये अशा व्हॅल्यूज येतात की ज्या 3 ला एकदम अप्रॉक्सिमेट आहे. म्हणजे 3.01 3.02 2.09 नाही सॉरी 2.991 ही पण 3 ला अप्रॉक्सिमेट आहे. ह्या 3 ला अप्रॉक्सिमेट आहे म्हणजे नियरली इक्वल टू 3 आहे. त्या नियरली इक्वल टू 3 आणि या सगळ्या व्हॅल्यूजला एकत्रितपणे म्हणजे त्यांच्या सेटला म्हणतात डेल्टा नेबरहुड. त्यांच्या सेटलाच काय म्हणतात डेल्टा नेबरहुड म्हणजे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूज ऑफ 3.
असं एक एक्झाम्पल मी दिलं इथं, म्हणजे डेल्टा नेबरहुड म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्या व्हॅल्यूच्या शेजारच्या व्हॅल्यूज ज्या राहते अप्रॉक्सिमेटच्या त्या व्हॅल्यूजना म्हणतात. ठीक आहे, तर ते त्याचं काही एवढं हे नाही, फक्त एक लक्षात ठेवा की फंक्शन मॅक्झिमम कधी आणि मिनिमम कधी, तुम्ही याचा एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवा. फंक्शन, ठीक आहे, त्या डेफिनेशन लिहावं लागतील तुम्हाला, स्क्रीनशॉट ठेवा. परत सांगतो, एखादी व्हॅल्यू जर पुट केल्यावर फंक्शनची जर मॅक्झिमम व्हॅल्यू मिळत असेल, मॅक्झिमम, तर त्या व्हॅल्यूला म्हणायचं मॅक्झिमा ऑफ फंक्शन. आणि जर एखादी व्हॅल्यू पुट केल्यानंतर फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू भेटत असेल, मिनिमम व्हॅल्यू, तर त्या फंक्शनला म्हणायचं मिनिमम ऑफ अ फंक्शन. कळलं का? हे बघा, फंक्शन एफ ऑफ एक्स इज सेड टू बी हॅव अ मॅक्झिमा ॲट एक्स इक्वल टू सी इफ द व्हॅल्यूज ऑफ द फंक्शन ॲट एक्स इक्वल टू सी इज ग्रेटर दॅन एनी अदर व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एक्स. कळलं का? म्हणजे त्या पॉइंटला फंक्शनची व्हॅल्यू मॅक्झिमम राहील, दुसऱ्या कोणत्याही पॉइंटला जर व्हॅल्यू काढायची असली तर ती याच्यापेक्षा लहानच भरेल, म्हणजे सी साठी ग्रेटर दॅन राहील दुसऱ्या व्हॅल्यूसाठी. आणि इट इज सेम या फंक्शन एफ ऑफ एक्स सेड टू बी हॅव अ मिनिमा ॲट एक्स इक्वल टू सी if the values of the function at x equal to c is less than any other value of x. त्याचं म्हणणं की c साठी जी व्हॅल्यू भेटती ती दुसऱ्या कोणत्याही व्हॅल्यू पेक्षा लहानच आहे फंक्शनची, म्हणून त्याला काय म्हणायचं की मिनिमम ऑफ अ फंक्शन. फॉर एक्झाम्पल, आता टाइम कमी राहिलेला आहे तर एक्झाम्पल मध्ये डील करू. समजा एक फंक्शन मी इथं डिफाईन करतो, बघा. समजा एफ ऑफ एक्स घेतला आपण 2x + 1, राईट, एफ ऑफ एक्स घेतला आणि इंटरवल घेतली मी क्लोज इंटरवल 1,3, एक इंटरवल घेतली. आता बघा बरं का, मला एक सांगा, एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू किती? 2 × 1, 2 + 1 म्हणजे 3. एफ ऑफ 2 ची व्हॅल्यू किती? 4 + 5. एफ ऑफ 3 ची व्हॅल्यू किती? 3 × 2 = 6 आणि 1 7, 7. आता मला एक सांगा, ह्या तीनही व्हॅल्यूज अजून व्हॅल्यू घेता येते मला, यांच्यामध्ये अजून व्हॅल्यूज आहे. 1.5 पण घेता येते. एफ ऑफ 1.5 किती? 1.5 × 2 = 3 आणि 1 4. एफ ऑफ 2.5 किती? 5 आणि 1 6. आता चेक करा, मला एक सांगा, याच्यात मिनिमम व्हॅल्यू कोणती? मिनिमम फंक्शनची मिनिमम व्हॅल्यू किती आहे? तर एफ ऑफ 1 = 3. आणि फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे? मिनिमम, ही मिनिमम व्हॅल्यू आहे. आणि मॅक्झिमम व्हॅल्यू किती आहे? एफ ऑफ 3. मग मिनिमम व्हॅल्यू कोणत्या पॉइंट साठी येते? तर x = 1. आणि मॅक्झिमम व्हॅल्यू कोणत्या पॉइंट साठी येते? तर x = 3. दॅट मीन्स x = 1 इज मिनिमा ऑफ फंक्शन. सॉरी, हा मिनिमा, x = 1 इज मिनिमा ऑफ फंक्शन. आणि इकडे काय की x = 3 इज मॅक्झिमा ऑफ फंक्शन. कळालं तुम्हाला? एक्झाम्पल कळालं? सांगा लवकर, मला टाइम कमी आहे. हे एक्झाम्पल कळालं का? कसं आलं? मी कसं सांगितलं, मिनिमा कधी, कोणत्या पॉइंट कोणता आणि मॅक्झिमा कोणता, कळालं का? बघा बरं.